जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यात 88% मॅपिंग पूर्ण, उर्वरित 12% प्रशासनाची धावपळ। उद्यापासून घरोघरी मॅपिंग मोहिमेला सुरुवात होणार आहे। 2002 नंतरच्या मतदारांवर विशेष लक्ष, पडताळणीसाठी घरभेटी सुरू। मॅपिंग वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन, नंदुरबार प्रशासनाची तारेवरची कसरत। नंदुरबार जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 88% मॅपिंग पूर्ण झाले असून उर्वरित 12% मॅपिंग पूर्ण करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे। ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत। SIR मोहिमेला गती देण्यासाठी विविध राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात आढावा बैठका घेण्यात येत असून मतदार नोंदणी प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी जनजागृती केली जात आहे। या प्रक्रियेदरम्यान अनेक मतदारांच्या नावांमधील आणि नोंदींमधील त्रुटी निदर्शनास आल्या असून त्यामध्ये आवश्यक त्या दुरुस्त्याही करण्यात आल्या आहेत। उद्यापासून जिल्ह्यातील BLO घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी आणि मॅपिंगची प्रक्रिया राबविणार आहेत। विशेषतः 2002 नंतर मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या किंवा नोंदीत त्रुटी असलेल्या मतदारांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे। यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून उद्यापासून SIR मोहिमेला अधिक वेग मिळणार आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आमची जवळपास 88% मॅपिंग डिस्ट्रिक्टची झाली आहे। यामध्ये थोडे ज्यांचे नाव जुळले नाही किंवा छोटे छोटे जे मायनर अनॉमलीज आहेत ते पण थोडंफार डिटेक्ट झाले। तर आता आपली जी रिव्हिजन आहे ते 20 जून पासून सुरू होते स्टेटमध्ये। आणि बूथ लेवल एजन्सीज, पॉलिटिकल पार्टी मीटिंग ही आमची ऑलरेडी सुरू झाली आहे। प्रयत्न असा आहे की जी उरली मॅपिंग आहे त्याचा घरोघरी जाऊन व्हिजिट देऊन आम्हाला त्यांचे फॉर्म्स वगैरे भरून घ्यायचे आणि जी अनॉमलीज आहे त्याच्यासाठी पण होम व्हिजिट लागेल। 20 पासून ट्रेनिंग आपले जे BLOC आहे ते सुरुवात होत आहे आणि ऑक्टोबर पर्यंतचा पूर्ण कॅलेंडर आता शासनाने आम्हाला दिलाय। आमचा प्रयत्न हा पण आहे की जे लोक सुटले म्हणजे जे बिलकुल 2002 किंवा 2024 यादीमध्ये नाहीये त्यांचे पर्यंत पण पोहोचण्याचं नियोजन आहे। तर पूर्ण जिल्ह्याची तयारी जी आहे ती ऑलरेडी झाली आहे आणि 20 पासून याची सुरुवात करण्यात येईल। घरगणना सोबतच आमचं जे घरगणनाचं काम सुरू होतं त्याच्या फेज 1 मध्ये 100% आमचा काम करण्यात आला आहे आणि घरोघरी जाऊन BLOsनी ती पूर्ण माहिती एकत्रित केली आहे। फेज 2 ची सुरुवात आता होईल आणि पुढच्या टप्प्यामध्ये जे डिटेल्स आहे प्रत्येक हाऊसहोल्डची ती पण आता शासनामार्फत ती कॅप्चर करून आणि हा पहिला आपला डिजिटल सेन्सस आहे तर त्यामुळे ही जी सगळी इन्फॉर्मेशन आपण आता देत आहोत, काम करत आहोत त्याचा पुढे जाऊन शासनाची स्कीम्स मध्ये आणि थोडा टार्गेटिंग मध्ये भरपूर याचा फायदा होईल।